बुलढाण्यात भारतीय बौद्ध महासभा आणि वंचित बहुजन आघाडीचे महाबौद्धी महाविहार कायदा रद्द करण्यासाठी राज्यव्यापी आंदोलन। बौद्ध समाज बांधवांचे पवित्र स्थळ महाबौद्धी महाविहार मुक्ती आंदोलन बिहार येथे चालू आहे। या मागणीला पाठिंबा देण्यासाठी संबंध देशभरामध्ये धरणे आंदोलन करण्यात येत आहे। या आंदोलनाच्या समर्थनात आज बुलढाणा येथील जिल्हाधिकारी कार्यालयासमोर भारतीय बौद्ध महासभा आणि वंचित बहुजन आघाडीने राज्यव्यापी आंदोलन केले आहे। बौद्ध गया येथील महाबौद्धी महाविहार 1949 चा व्यवस्थापन कायदा रद्द करण्यात यावा। महाबौद्धी महाविहाराचे नियंत्रण संपूर्ण व्यवस्थापन हे बौद्धांच्या हाती देण्यात यावे, या प्रमुख मागणीसाठी हे आंदोलन करण्यात येत आहे। यावेळी भारतीय बौद्ध महासभा, वंचित बहुजन आघाडी आणि समता सैनिक दलाचे सैनिक व बौद्ध समाज बांधवांनी उपस्थित राहून घोषणाबाजी केली आहे। मी बीबी गोले, भारतीय बौद्ध महासभा जिल्हा शाखा बुलढाणा या शाखेमध्ये अध्यक्ष या पदावर काम करतो। सर्व भारतीयांना सर्वप्रथम सविनय जय भीम। बंधूंनो, वास्तविक पाहता 26 जानेवारी 1950 पासून संविधान लागू झालेले आहे आणि भारतीय महाबोधी बुद्ध विहाराचा कायदा हा जो कायदा आहे 1949 ला लागू झालेला आहे। वास्तविक पाहता स्वातंत्र्य झाल्यानंतर भारत देश जेव्हा 26 जानेवारी 1950 ला सार्वभौम प्रजासत्ताक गणराज्य झाला आणि मग त्याच्यानंतर भारताचे कायदे हे अंमलात आले, संविधान लागू झालं, तरीही सुद्धा अजूनपर्यंत महाबोधी बुद्ध विहारासाठीचा कायदा हा 1949चाच का? जसे मुसलमानाचा म्हणजे मस्जिद आहे ती मुसलमानाच्या ताब्यात आहे, राम मंदिर हिंदूंच्या ताब्यात आहे, मग हे महाबोधी बुद्ध विहार हे बौद्धांच्या ताब्यात का नसावं हा आमचा प्रश्न आहे। वास्तविक पाहता बौद्धांचं बुद्ध विहार असल्यामुळे तिथे बुद्धांचंच अस्तित्व आहे, पवित्र स्थान आहे, तिथे भगवंतांना ज्ञान प्राप्त झालेले आहे, जगामध्ये ते एक प्रकारचं आदरणीय स्थान आहे। अशा ठिकाणी अतिक्रमण करून देवदेवतांची पूजा होते आहे, हे एकदम लांछनास्पद आहे। ते वास्तविक पाहता भगवंताच्या विचारांच्या एकदम विरुद्ध आहे। त्याबद्दल आम्ही आदरणीय श्रद्धेय बाळासाहेब आंबेडकर यांच्या आदेशान्वये, तसेच श्रद्धेय यशवंतराव आंबेडकर साहेब यांच्या आदेशान्वये भारतीय बौद्ध महासभा तसेच वंचित बहुजन आघाडी जिल्हा शाखा याच्या वतीनं निषेध व्यक्त करतो आणि धरणे मागणी काय? संपूर्ण देशातील बौद्धांचं आणि बौद्ध अनुयायांचं श्रद्धास्थान असलेलं महाबोधी विहार जे गया येथे स्थित आहे, गेल्या अनेक वर्षापासून ही मागणी गेल्या वर्षभराची नसून गेल्या 100 वर्षापूर्वीपासून ही मागणी आहे। भंते अनागारिकजी धम्मपाल यांच्या नेतृत्वाखाली खऱ्या अर्थानं हा लढा सुरू झाला। प्रत्येकाचे आपापले एक श्रद्धास्थान आहे, त्याचबरोबर बौद्धांचं सुद्धा जे श्रद्धास्थान महाबोधी विहार आहे हे विहार बौद्धांच्या ताब्यात असलं पाहिजे। या ठिकाणी बौद्धांच्या धम्म रिवाजाप्रमाणे त्या ठिकाणी सर्व कार्यक्रम झाले पाहिजे, पण या ठिकाणी दुर्भाग्य भारतातील तमाम बौद्धांचे हे आहे की जो 1949 चा जो कायदा आहे, ज्या कायद्याअंतर्गत ज्यामध्ये 8 लोकांची जी कमिटी आहे, ज्या कमिटीमध्ये 4 हिंदू आहेत, 4 बौद्ध आहेत आणि त्याचबरोबर त्या कमिटीचा पदसिद्ध अध्यक्ष जो असतो तो तिथल्या गयाच्या जिल्ह्याचा जो जिल्हा कलेक्टर आहे, जिल्हाधिकारी जो आहे, जो उच्चवर्णीय असला पाहिजे तो त्या ठिकाणी तो त्याचा पदसिद्ध अध्यक्ष असतो। म्हणून या ठिकाणी 1 महिन्यापूर्वी आंतरराष्ट्रीय भिक्खू महासंघ असेल किंवा भारतातील भिक्खू महासंघ असेल, जो गेल्या 1 महिन्यापासून ही मागणी सातत्याने रेटत आहे, सरकारच्या विरोधामध्ये रेटत आहे, नरेंद्र मोदीला वारंवार या ठिकाणी विनंत्या करत आहे, तत्कालीन सरकारला वारंवार आम्ही विनंत्या केल्या की या ठिकाणी महाबोधी विहार आमच्या ताब्यात भेटलं पाहिजे। त्याचाच एक भाग म्हणून आज भारतीय बौद्ध महासभेच्या वतीनं, वंचित बहुजन आघाडीच्या वतीनं आदरणीय बाळासाहेब आंबेडकर यांच्या आदेशान्वये 1 तारखेमध्ये संपूर्ण महाराष्ट्रामध्ये राज्यव्यापी आंदोलन आम्ही छेडलेलं आहे। याच्या आधी सुद्धा गेल्या महिन्याभरामध्ये अनेक सामाजिक धार्मिक संघटना या आंदोलनाला पाठिंबा देत आहेत। त्याचबरोबर दिवसेंदिवस आता हे आंदोलन उग्र होत चाललेलं आहे। म्हणून आज आम्ही भारतीय बौद्ध महासभेच्या वतीनं, वंचित बहुजन आघाडीच्या वतीनं माननीय जिल्हाधिकारी महोदयांना सदर विहाराच्या मुक्तीच्या अनुषंगाने
आम्ही या ठिकाणी पाठिंबा देणार आहे। आमच्या ज्या 2 प्रमुख मागण्या आहेत की महाबोधी विहाराचा जो कायदा 1949चा तो कायदा रद्द झाला पाहिजे आणि त्याचबरोबर त्यांचं संपूर्ण व्यवस्थापन नियंत्रण हे बौद्धांच्या ताब्यात असलं पाहिजे। या अनुषंगाने आम्ही या ठिकाणी एकत्र आलेलो आहे। म्हणून या पुढचा लढा सुद्धा आदरणीय बाळासाहेब आंबेडकरांच्या आदेशान्वये, आदरणीय भीमराव साहेब आंबेडकरांच्या आदेशान्वये या ठिकाणी पुढील लढा आम्ही व्यापक स्वरूपाने आम्ही लढू, एवढं आजच्या प्रसंगी आम्ही बोलतो। जय भीम। अशाच विशेष घडामोडींसाठी आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा, फेसबुक पेजला लाईक करा आणि इन्स्टाला फॉलो करा। नमस्कार, आपण पाहताय लोकसंदेश न्यूज आणि मी स्मिता यादव। पाहूयात काही विशेष घडामोडी।